आपलं शरीर 5 तत्वांनी बनलेलं आहे असं का सांगितलं गेलं असेल? कधी विचार केलाय? आपल्या प्राचीन भारतीय परंपरेत शरीराला पंचमहाभूतांचं बनलेलं मानलं गेलं आहे. पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश. पण इथे मुद्दा असा नाहीये की शरीर लिटरली या 5 पदार्थांनीच बनलं आहे. ऋषींनी निसर्गाकडे पाहून एक गोष्ट लक्षात घेतली. प्रत्येक गोष्टीचे काही मूलभूत गुणधर्म असतात. पृथ्वी म्हणजे स्थिरता आणि घनता, जल म्हणजे प्रवाहीपणा आणि अग्नी म्हणजे ऊर्जा आणि रूप बदलण्याची क्षमता, वायू म्हणजे हालचाल आणि आकाश म्हणजे जागा किंवा स्पेस, जिथे सगळं अस्तित्वात आहे. म्हणजेच शरीराकडे त्यांनी रासायनिक दृष्टिकोनातून नाही तर गुणधर्मांच्या दृष्टिकोनातून पाहिलं होतं. हाडांमध्ये स्थिरता दिसली म्हणून पृथ्वी, रक्तात प्रवाह दिसला म्हणून जल, शरीरातील तापमान आणि ऊर्जा म्हणून अग्नी, श्वास आणि हालचाल म्हणून वायू आणि शरीर ज्या जागेत अस्तित्वात आहे ते म्हणून आकाश. आज विज्ञान शरीराला सेल्स, ॲटम्स आणि बायोलॉजिकल सिस्टीममध्ये समजावतं. पण त्या काळात उपलब्ध असलेल्या ज्ञानाच्या आधारे आपल्या ऋषींनी शरीर आणि निसर्ग यांच्यातील संबंध समजवण्याचा एक सोपा आणि प्रभावी मार्ग शोधला होता. अशाच आपल्या परंपरेतील विचारांना विज्ञानाच्या दृष्टिकोनातून समजून घेण्यासाठी साहित्य मराठीला नक्की सबस्क्राईब करा.